वा, आचाराच्या हाताला चव आहे बर का. ह्याचं काही केलं नाही ना तर जेल मधलं जेवायला लागेल रोज. काय करायचं असं काहीतरी. अहो, अशी वेळ गोंधळून नाही चालणार. वेळ काळ बघून आपण इथनं आप्पाच्या खोलीमध्ये हालू त्याला. टेन्शन घेऊ नका. आता या टायमाला जर सामकर आले असते ना सगळं संपलं. तुम्ही जरा चांगलं बोला की. जा बघा कोण आलंय. बघा बघा बघा. तू ताई तुम्ही इथं? ते सुधाकर भाऊजींनी साकेतसाठी जेवण आणलं होतं मगाशी. मी ठेवलं होतं त्यांच्याजवळ. साकेत झोपला होता ना तर मग आता बघायला आले होते साकेत जेवलाय का नाही ते. अच्छा, अहो तेच मी बघायला आले होते. अगं पण तो अवय झोपलेत म्हणजे जेवले नसणार ना? असं काय नाही, जेवला साकेत आणि मग झोपलाय. अरे देवा, अवयांच्या औषधाची वेळ झाली होती. अगं शालिनी, त्याला ना मगाशी त्रास होत होता. मग जेवला, आत्ता शांतपणे झोपलाय. आता तू उठवलंस ना त्याला, परत त्रास झाला म्हणजे. तू एक काम कर ना, घरी गेलीस किती औषधं. हा, ते पण ठीक आहे म्हणा, पण असं हलगर्जीपणा बरोबर नाही की नाही. त्यात तुम्हाला माहितच आहे जामकर साहेब कसे आहेत, ते लईच कडक आहे. तुम्हाला सांगू का, जेव्हा पहिल्यांदा त्यांच्याकडे काम करायला गेली होती ना, मी आता लईच घाबरली होती. असं वाटलं कसंही सगळं निभावून निघेल. साकेतदादांची तब्येत तेव्हा लई खराब होती आणि परक्या पुरुषाचं समज करायचं म्हणजे अवघड पडतं ना. पोराला पण घेऊन राहायचं, पण सगळं व्यवस्थित पार पडलं बघा. साकेतदादा मनाला लई चांगले आहेत. अगदी भावाच्या नजरेनं बघतात मायानं. मला कसला बी तरस नाही दिला कधी. शालिनी, ह्याला काय आर्याबद्दल आठवलं का? काय बोलतो का आर्याबद्दल? नाही हो, आठवत तर काय नाही, पण तुम्हाला माहिती आहे ना, सारखं आर्यच करत असतात. आर्यताईंना मी कधी भेटली नाही हो. तुम्ही भेटलाय का? भेटले की